संत जर कळाले नाही तर आपलं कसं अस्तित्व नाहीच होतं. यासाठी दृष्टांत सांगतो. एक प्रवासी होता बिचारा, त्याला भूक लागली. अज्ञानी होता तो. अज्ञानी असा होता की त्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नव्हतं. या समाजातलं व्यावहारिक ज्ञान नव्हतं, पारमार्थिक ज्ञान नव्हतं, वैज्ञानिक ज्ञान नव्हतं, कुठलंही. 100% अज्ञानी असा तो. रस्त्यानं चालत असताना, म्हणजे आपल्याला भूक लागल्यानंतर अन्न खाल्लं पाहिजे हे सुद्धा महाराज त्याला माहीत नव्हतं. अन्न खाल्लं पाहिजे हे सुद्धा ज्ञान त्याला नव्हतं. म्हणून तर चालता रस्त्याने एका व्यक्तीला त्यानं विचारलं, बाबा रे, मला खूप भूक लागली, मी काय करू म्हणजे माझी भूक शांत होईल. आता त्यानं खालवर पाहिलं, व याला भूक सुद्धा लागलेली कळत नाही, काय खावं हे सुद्धा कळत नाही. म्हणलं फारच अडाणी दिसतंय. हरकत नाही, आणि आम्ही प्रत्येकजण तसेच अडाणी आहोत. संत आपल्याला खरंच त्याच पद्धतीनं अजिबात कळत नाहीत दादा. त्यानं सांगितलं, तुम्ही एखाद्या झाडाची फळं घ्या. आता जंगलात फिरत आहात तुम्ही, झाडाचे फळ तुम्हाला भाजी भाकर तर काय इथं मिळणार नाही. झाडाचे फळं घ्या, ते फळं खा, तुमची भूक भागून जाईल आणि तुमचं पोट शांत होईल. आता तो रस्त्यानं चालला होता. रस्त्याच्या कडाला त्याला एक झाड दिसलं. त्याला वाटलं इथं फळं दिसतात. त्यानं 5-25 फळं गोळा केले, बसला चावलीला आणि पहिलं फळ फोडलं. फळ कशाचं होतं? रुईटी माहिती आहे तुम्हाला? रुई माहिती आहे तुम्हाला? हनुमंतरायाच्या गळ्यात पडली तुमच्यासारखी तीच. हां, तीच. मग ती रुई फोडली का, त्याच्यातून एक असा पांढरा पदार्थ बाहेर पडतो, कापसासारखा, आहे की नाही? त्याला खाली बुडाला असं बी असतं. लहानपणी आमचा खेळ होता महाराज तो. ते असं ते पांढरं बी काढायचं आणि ते